मिनी आमदार होण्याचे स्वप्न पाहणारे उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार जोरदार करत असून गावागावातून नमस्कार करत मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रंगत आली असून उमेदवार मतदार राजाला आपलंसं करण्याची धडपड करीत आहेत. सांगली जिल्ह्यातील निवडणुकीत अनेक लढती लक्षवेधी ठरत असून ढालगाव जिल्हा परिषद गटावर सर्वांची नजरा लागून आहेत. ढालगाव जिल्हा परिषद गटातील यंदाची लढत दोन मातब्बर नेत्यांच्या मुलामध्ये होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातून अभ्यासू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चंद्रकांत हाक्के यांचे चिरंजीव माजी सभापती विकास हाक्के मैदानात उतरले असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजितदादा गटातून अजितराव घोरपडे यांचे खंदे समर्थक राजाराम पाटील यांचे चिरंजीव मार्केट कमिटी सदस्य रावसाहेब पाटील लढत आहेत. तर पंचायत समिती गणात ढालगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच ढालगाव गावचे विश्वासू नेतृत्व कैलासपती सुबराव आप्पा घागरे यांचे युवा पुत्र रविकिरण पाटील पहिल्यांदाच लढतायत. तर त्यांच्या विरोधात माजी मुख्याध्यापक संयमी व्यक्तिमत्व IT पाटील सर रिंगणात आहेत. ढालगाव गटातील दोन्ही लढत विशेष असून दोन्ही गटातील कोणत्या नेतृत्वाला जनता तारणार याचे चित्र स्पष्ट होणे कठीण बनत आहे. गत ढालगाव पंचायत समिती गणात विकास हाक्के विरोधात रावसाहेब पाटील आमने सामने होते. ही लढत काट्याची झाली. यंदाही मातब्बर जोडी पुन्हा एकदा ढालगाव गटातून आमने सामने उभी आहे. ही लढतीला विशेष नजरेने पाहिले जात असून यंदा मतदार कोणाला तारणार हे पाहणे अत्यंत दिलचस्प होत आहे. छुप्या पडद्यामागे राजकीय समीकरणाची बेरीज वजाबाकी पडद्यामागे सुरू असून कोणाचे गणित बिघडणार आणि कोण मिनी आमदार बनणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सद्दाम मणेर लोककलम न्यूज, ढालगाव.